जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर 7 सप्टेंबर रोजी असणारे जे चंद्रग्रहण आहे त्या बाबतीत खूप साऱ्या शंका आणि प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. ग्रहणाचा जो काही काळ आहे किंवा जी वेळ आहे ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच, त्यानुसार तुम्ही ते फॉलो करू शकता. सुतक काळ जो आहे हा 9 तास अगोदर मानला जातो. सुतक काळ पाळण्याची तशीही काही गरज नाही. तसं पाहिलं तर हे ग्रहण पाळण्याची सुद्धा खरंच काही गरज नसते, कारण सायंटिफिक दृष्ट्या अशा ग्रहणाचा आपल्या शरीरावरती काही विपरीत परिणाम होतो किंवा यामुळे गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला काही त्रास होतो याबद्दलचा कोणताही सायंटिफिक असा प्रूफ नाहीये किंवा एव्हिडन्स नाही. त्यामुळे मी तर हेच सांगेन की हे ग्रहण पाळण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला मनातून भीती वाटत असेल किंवा तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य जपायचं असेल तर त्यावेळी नक्की तुम्ही जे काही रूल्स आपल्या अगोदरचे लोकांनी सांगितलेले आहेत तर ते फॉलो करू शकता. हे जे ग्रहण आहे हे रात्रीच्या वेळी असल्यामुळे तसंही खाण्यापिण्याचे खूप जास्त बंधनं तुमच्यावरती येणार नाहीत. परंतु बऱ्याचदा असं सांगितलं जातं की ग्रहणामध्ये फक्त एका ठिकाणी बसून राहायचं, काही हालचाल करायची नाही किंवा झोपायचं नाही. तर असं बिलकुल नाही. जर तुम्ही 2 तास 2.5 तास एकाच ठिकाणी जर बसून राहिला काहीही हालचाल न करता तर अर्थातच ते तुमच्यासाठी आणि तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी अजिबात चांगलं नाही. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही आरामामध्ये झोपा. ग्रहणाच्या अगोदर व्यवस्थित असं खाऊन घ्या. या काळामध्ये जर तुम्हाला तहान लागत असेल तर पाणी जरूर प्या, कारण प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुमच्या शरीराला हायड्रेशनची गरज असते, भरपूर पाण्याची गरज असते. त्यामुळे तुम्हाला पाणी जरूर प्यायचं आहे. शिवाय जे काही नॅचरल कॉल्स आहेत म्हणजे जसं की लघवी असेल किंवा टॉयलेटला जाणं, या गोष्टी अजिबात अवॉइड करायच्या नाहीत. शिवाय या दरम्यान जर काही इमर्जन्सी आली आणि त्या कारणामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासली तर ते अजिबात तुम्हाला इग्नोर करायचं नाही, कारण तुमच्या शरीरापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही. या दरम्यान बाहेर पडत असताना स्वतःला कमीत कमी एक्सपोज करता येईल या पद्धतीने कव्हर करून तुम्ही बाहेर जाऊ शकता, पण इमर्जन्सी तुम्हाला अजिबात इग्नोर करायची नाही. याशिवाय जे बाकीच्या गोष्टी सांगितल्या जातात जसं की चाकूचा वापर करू नका, या गोष्टी किंवा अन्न शिजवू नका, या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. तसंही हे ग्रहण रात्री असल्या कारणामुळे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला खूप जास्त काळजी करण्याची गरज नाही. परंतु ग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे. या काळामध्ये वातावरण हे थोडंसं दूषित झालेलं असतं. शिवाय नकारात्मकताही वातावरणामध्ये थोडीशी असते आणि त्या कारणामुळे तुम्ही बाहेर जाणं शक्यतो टाळा किंवा तुमच्या मनाला थोडीशी शांती मिळण्यासाठी तुम्ही एखाद्या पुस्तकाचं वाचन करू शकता किंवा चॅन्टिंग ऐकू शकता किंवा म्हणू शकता, तुम्ही रीडिंग करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही जरूर करू शकता, परंतु तुमची हालचाल होणं हे गरजेचं आहे. मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेन की हे जे ग्रहण आहे हे रात्रीच्या वेळी असल्यामुळे छान असं व्यवस्थित पोटभर जेवण करा आणि आरामामध्ये झोपून जा. काहीही हे पाळण्याची किंवा याबद्दल काहीही विचार करण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला हे पाळायचंच असेल तर फक्त मी ज्या आधी सांगितलेल्या गोष्टी आहेत या जरूर फॉलो करा. एका ठिकाणी खूप जास्त काळ बसून राहू नका किंवा स्वतःच्या बॉडीवरती स्ट्रेस येईल किंवा काहीतरी परिणाम होईल या पद्धतीने कोणतीही गोष्ट करू नका.